तिकडे सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आणि या अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी सरकार या बैठकीमध्ये सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करणार आहे आणि सोबतच या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे। ते येत्या 20 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे। सर्वपक्षीय बैठक होती आहे। या बैठकीमध्ये अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी चर्चा होणार आहे। सरकार या बैठकीमध्ये सगळ्या पक्षांना सहकार्याचं आवाहन करणार आहे। सोबतच या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयक पास होणार आहेत, त्या विधेयकांवर देखील चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, ही महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक सरकारनं बोलावली आहे, नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? खरं तर अनेक मुद्दे आहेत, परंतु विरोधक जे मुद्दे उपस्थित करणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनी आताच एक पत्र पाठवलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि राहुल गांधी यांचे सुद्धा त्या पत्रामध्ये नाव आहे आणि या दोघांनी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी या दोघांनीही पत्र पाठवलेलं आहे आणि राम मंदिर ट्रस्ट दान चोरी प्रकरणी तपास चांगला व्हावा आणि त्याचबरोबर जे आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आरोप पण हा केलेला आहे की सरकार म्हणजेच की भाजप सरकारनेच ही समिती नेमली होती राम ट्रस्ट साठी, राम जन्मभूमी ट्रस्ट साठी आणि त्याचबरोबर RSS आणि विश्व हिंदू परिषदशी संलग्न असे व्यक्ती या ट्रस्टवर ठेवले होते। त्यामुळे कुठेतरी तुमचेच हे लोक आहेत आणि तुमच्या सोबत काम करणारे आहेत, पंतप्रधानांच्या सोबत काम करणारे लोक आहेत आणि अशा प्रकारचा गैरव्यवहार होतोय, चोरी होते, तर यावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावा असं पत्र लिहिलेलं आहे। तर दुसरीकडे आणखीन इतर मुद्दे सुद्धा घेण्यात आल्याची माहिती मिळते। TMC आणि शिवसेना UBT यांचे खासदार ज्या पद्धतीनं बाहेर पडलेले आहेत तर त्या संदर्भामधला दबाव आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर हा सुद्धा मुद्दा येणार आहे। नीट CBSE परीक्षेमधील गोंधळ, सोनम वांगचूक याचं आंदोलन, असे अनेक मुद्दे जे आहेत ते या पावसाळी अधिवेशनामध्ये गाजणार असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।